नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आज आपण महाराष्ट्र भूगोलाच्या महत्त्वपूर्ण प्रश्नांचा अभ्यास करणार आहोत. तरी हा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आता आपण आपल्या प्रश्नांकडे वळूया. प्रश्न पहिला, महाराष्ट्रात सह्याद्री पर्वताची लांबी किती किलोमीटर आहे? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय 2, 440 किलोमीटर. आता आपण सह्याद्री पर्वताची माहिती बघूया. भारताच्या पश्चिम किनारपट्टीला सह्याद्री पर्वत समांतर आहे. उत्तर बाजूच्या सातमाळा डोंगरापासून दक्षिणेस असलेल्या कन्याकुमारीपर्यंत सह्याद्री पर्वत पसरलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा ऐका. भारताच्या पश्चिम किनारपट्टीला सह्याद्री पर्वत आहे. उत्तर बाजूच्या सातमाळा डोंगरापासून दक्षिणेस असलेल्या कन्याकुमारीपर्यंत सह्याद्री पर्वत पसरलेला आहे. सह्याद्रीची एकूण लांबी 1600 किलोमीटर आहे. त्यापैकी आपल्या महाराष्ट्रात 440 किलोमीटर लांबीचा सह्याद्री पर्वत आहे. यास पश्चिम घाट या नावानेही ओळखले जाते. विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा लक्षपूर्वक ऐका. आपल्या महाराष्ट्रात 440 किलोमीटर लांबीचा सह्याद्री पर्वत आहे आणि यास पश्चिम घाट या नावानेही ओळखले जाते. प्रश्न दुसरा, योग्य विधाने ओळखा. विधान अ, जनगणना 2011 नुसार महाराष्ट्रात साक्षरता दर 82.91% आहे. विधान ब, जनगणना 2011 नुसार महाराष्ट्रात लोकसंख्येची घनता 365 प्रति चौरस किलोमीटर आहे. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय 3, दोन्ही विधाने बरोबर. आता आपण महाराष्ट्राच्या जनगणनेची काही वैशिष्ट्ये पाहूया. 2011 नुसार महाराष्ट्रात एकूण साक्षरतेत सर्वात प्रथम क्रमांक मुंबई उपनगर जिल्ह्याचा आहे व द्वितीय क्रमांक पुणे जिल्ह्याचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा ऐका. 2011 नुसार महाराष्ट्रात एकूण साक्षरतेत सर्वात प्रथम क्रमांक मुंबई उपनगर जिल्ह्याचा आहे व द्वितीय क्रमांक पुणे जिल्ह्याचा आहे. 2011 नुसार महाराष्ट्रात लोकसंख्येची सर्वात जास्त घनता मुंबई उपनगर जिल्ह्याची आहे. विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा लक्षपूर्वक ऐका. 2011 नुसार महाराष्ट्रात लोकसंख्येची सर्वात जास्त घनता मुंबई उपनगर जिल्ह्यात आहे. प्रश्न तिसरा, 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील सर्वात जास्त लिंग गुणोत्तर असणाऱ्या जिल्ह्याचा योग्य क्रम ओळखा. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय 3, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोंदिया आणि सातारा. आता आपण इतर माहिती पाहू. 2011च्या अंतिम जनगणनेनुसार महाराष्ट्राचे लिंग गुणोत्तर 929 आहे. तर हेच प्रमाण राष्ट्रीय स्तरावर 940 आहे. म्हणजेच भारताचे एकूण लिंग गुणोत्तर 2011 नुसार 940 इतके आहे. प्रश्न चौथा, शंभू महादेव डोंगर रांग कोणत्या नद्यांच्या दरम्यान आहेत? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय 3, भीमा, कृष्णा. आता आपण भीमा व कृष्णा नद्यांची थोडक्यात माहिती घेऊया. भीमा नदीचा उगम हा भीमाशंकर पुणे येथे होतो. भीमा नदीचा उगम भीमाशंकर पुणे येथे होतो. महाराष्ट्रात भीमा नदीचं क्षेत्रफळ आहे 46,000
184 चौरस किलोमीटर. आणि कृष्णा नदीचा उगम हा क्षेत्र महाबळेश्वर येथे होतो. विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा ही माहिती लक्षपूर्वक ऐका. कृष्णा नदीचा उगम हा क्षेत्र महाबळेश्वर येथे होतो आणि त्याचबरोबर वेण्णा, कोयना, गायत्री व सावित्री या नद्यांचा देखील उगम क्षेत्र महाबळेश्वर येथे होतो. प्रश्न 5. महाराष्ट्रात दक्षिण उष्णकटिबंधीय काटेरी वनांचे क्षेत्र किती टक्के आहे? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय 2, 63%. आता आपण दक्षिण उष्णकटिबंधीय काटेरी वनांची माहिती पाहूया. विद्यार्थी मित्रांनो, ही माहिती अतिशय महत्त्वाची आहे, त्यामुळे ती लक्षपूर्वक ऐका आणि लक्षात ठेवा. ही वने सातारा, सोलापूर, अहमदनगर, पुणे, सांगली आणि मराठवाड्यातील बहुतेक जिल्हे तसेच खानदेश व पश्चिम विदर्भातील काही भाग या कमी पावसाच्या प्रदेशात ही काटेरी वने आढळतात. प्रश्न 6. पूर्व विभागात प्रामुख्याने कोणत्या प्रकारचे जलसिंचन आढळते? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय 1, तलाव जलसिंचन. आता आपण काही तलावांचे ठळक जिल्हे पाहूया. विद्यार्थी मित्रांनो, ही माहिती अतिशय महत्त्वाची आहे, त्यामुळे ती लक्षपूर्वक ऐका आणि लक्षात ठेवा. आता तलावांचे ठळक जिल्हे. विदर्भाच्या गडचिरोली, गोंदिया, भंडारा व चंद्रपूर या सर्व जिल्ह्यांना तलावांचा प्रदेश म्हणतात. पुन्हा एकदा ऐका. विदर्भाच्या गडचिरोली, गोंदिया, भंडारा व चंद्रपूर या सर्व जिल्ह्यांना तलावांचा प्रदेश म्हणतात. प्रश्न 7. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात चुनखडीचे सर्वात जास्त साठे आहेत? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय 1, यवतमाळ. आता आपण या संदर्भातील इतर माहिती पाहू. आपल्या महाराष्ट्रात भारताच्या चुनखडीचा 9% साठा आहे. आपल्या महाराष्ट्रात भारताच्या चुनखडीचा 9% साठा आहे. आपल्या महाराष्ट्रात प्रामुख्याने यवतमाळ, गडचिरोली, चंद्रपूर या जिल्ह्यात चुनखडीचे साठे आढळतात. विद्यार्थी मित्रांनो, हा पॉईंट अतिशय महत्त्वाचा आहे की आपल्या महाराष्ट्रात प्रामुख्याने यवतमाळ, गडचिरोली, चंद्रपूर या जिल्ह्यात चुनखडीचे साठे आढळतात. प्रश्न 8. खालीलपैकी कोणती नदी तापी नदीची उपनदी नाही? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय 4, तानसा. आता आपण तापी नदीबद्दल थोडी माहिती पाहूया. विद्यार्थी मित्रांनो, नदी प्रणालीवरती प्रश्न विचारले जातात, त्यामुळे ही माहिती लक्षपूर्वक ऐका आणि लक्षात ठेवा. तापी नदीचा उगम मध्य प्रदेशात सातपुडा पर्वतरांगांवर मुलताई या ठिकाणी होतो. महाराष्ट्रात तापी नदीची लांबी 208 किलोमीटर आहे आणि तापी नदी ही पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहते. हे विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा. प्रश्न 9. धोम सिंचन प्रकल्प कोणत्या नदीवर बांधलेला आहे? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय 3, कृष्णा नदी. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण धोम धरणाची महत्त्वपूर्ण माहिती पाहूया. धोम धरण सातारा जिल्ह्यात कृष्णा नदीवर बांधलेलं आहे. कृष्णा नदीच्या खोऱ्यात महाबळेश्वर, वाई, कराड, सांगली, मिरज, कोल्हापूर, सातारा
आणि त्याचबरोबर इस्लामपूर व किर्लोस्करवाडी यासारखी शहरे वसलेली आहेत. प्रश्न 10वा. सुवर्णतंतू क्रांती कोणत्या पिकासंदर्भातील आहे? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय 3 ताग. आता आपण इतर माहिती पाहू. हरित क्रांती अन्नधान्य पिकांशी संबंधित आहे. हे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, हरित क्रांती अन्नधान्य पिकांशी संबंधित आहे. अशा रीतीने आपण महाराष्ट्र भूगोलाच्या महत्त्वपूर्ण प्रश्नांचा अभ्यास केला आहे. तरी विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.